हे पत्र संग्रामनगर ग्रामपंचायत तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांच्याकडून मला स्ट्रीट लाईट बद्दल पत्र मिळालेले 2017चे हे पत्र आहे. त्याच्यावर आजपर्यंत कोणतीही संग्रामनगर एरियात कारवाई झालेली नाही. स्ट्रीट लाईट अजून पण दिवसा ढवळ्यात चालू आहे. ह्या पत्राचं उत्तर ही ग्रामपंचायत देऊ शकत नाहीये. आता मला सांगा, विभाग त्यांनी दाखवलेत, ठिकाणं 3 दाखवलेत, किती पोल आहेत ते दाखवलं, 1 ते 13 रत्नापुरीपर्यंत पोलची संख्या दाखवली, पण या पोलवर अजूनही दिवसा ढवळ्या लाईट चालू आहे. याच्यावर संग्रामनगर ग्रामपंचायत कारवाई करत नाही. दिवसा लाईट तुम्ही का चालू ठेवता याच्याबद्दल मी संग्रामनगर ग्रामपंचायतला पत्र मागितले होते. तर ग्रामपंचायत MSC वर ढकलते आणि MSCBB अकलूज ही ग्रामपंचायतवर ढकलते. तर याचा दोन्हीचाही सामान्य नागरिकावर परिणाम होतो. सामान्य नागरिकाच्या टॅक्समधून हे लाईट बिल जातं. स्ट्रीट लाईट कामगाराच्या, कोणाच्या, MSCBच्या किंवा संग्रामनगर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होत नाही. तरी याच्यावर 2017 पासून आतापर्यंत कारवाई का झाली नाही याचं उत्तर माजी ग्रामसेवक मुंगसकर सुधाकर यांनी हे पत्र मला त्यांच्या सहीनिशी दिलेलं आहे. मग याच्यावर 2017 पासून आतापर्यंत कारवाई का झाली नाही ह्याचे उत्तर संग्रामनगर ग्रामपंचायत देऊ शकत नाही, त्याच्यावर कारवाई करू शकत नाही. तर याच्यावर आळा कसा बसणार? ऊर्जा मंत्री साहेब, तुम्ही लक्ष द्या, अकलूज मध्ये काय चाललंय. हे जर असे उद्धट कर्मचारी असतील, दिलेल्या लेखी प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित न देता परत आहे तीच बोंब चालू आहे. अटल 25 न्यूज सोलापूर अकलूज, मला सांगा, याच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. तर स्ट्रीट लाईट दिवसात चालू न राहता एका पोलवर रात्री तुम्ही 4 सुद्धा बल्ब लावू शकता, पण रात्रीची लाईट चालू राहावी. दिवसा कशासाठी चालू राहते याच्यावर कारवाई करावी.